लवकरच दिवाळी येते आणि त्या निमित्ताने हास्याच्या फटाक्यांची माळ लावण्यासाठी आता इथे येणारे लॉली अर्थात नम्रता संभेराव आणि तिच्यासोबत हा हास्य धमाका घालायला येतोय हास्य महारथी समीर चौगुले। लक्ष लक्ष दिव्यांनी उजळीत आली। परत लक्ष लक्ष दिव्यांनी उजळीत आली। लक्ष लक्ष दिव्यांनी उजळीत आली। आली दिवाळी आली। वा वा। पहाट सारी सुगंधात न्हाली। पहाट सारी सुगंधात न्हाली। आली दिवाळी आली। सर्व रसिकांना समीर चौगुलेचा नमस्कार। होय, मीच तो समीर चौगुले ज्याला तुम्ही सर्वच जण बेदाणा म्हणून ओळखता। लाडवासारख्या आयुष्यात आणतो जो गोडवा। लाडवासारख्या आयुष्यात आणतो जो गोडवा तोच आहे मी कवी बेदाणा। कवी बेदाणा। रसिको, आज अत्यंत भाग्याचा दिवस आहे। आज मी माझी कविता इथे सादर करणार आहे आणि माझ्याच बरोबर अनेक वेगवेगळे कवी इथे आलेले आहेत, दूर दूरहून आलेले आहेत। त्यांची कविता सुद्धा ते इथे तुमच्यासमोर सादर करणार आहेत। आणि आनंदाचा आणि भाग्याचा अभिमानाचा हा क्षण आहे माझ्यासाठी, कारण या कवी संमेलनाचं सूत्रसंचालन मी करणार आहे। आणि माझ्या बरोबर एक अतिशय मोठ्या अभिनेत्री आज इकडे येणार आहेत। मी आमंत्रित करतो मिस लॉली यांना। हाय एव्हरीवन, हाय। डोंट क्लिक, डोंट फ्लश, गुड नाईट। एक मिनिट, आपण गुड नाईट कशाला म्हणालात? अहो पहाट आहे, दिवाळी पहाट आहे। मी रात्रीची जागते आणि फाटी झोपते। सगळ्या फ्रेंड्सना बोलते गुड नाईट असं बोलते आणि मग मी स्लीप। काही मला कळलं नाही काय झालं ते। आपण कार्यक्रमाकडे वळूया। हो नक्की। कवी संमेलन आहे, जादूचे प्रयोग नाही आहेत, कवी संमेलन आहे, कृपया। तर मी लॉली तुमचे सगळ्यांचे स्वागत करते या लाडक्या कार्यक्रमात ज्याचे नाव आहे लॅम्पली वॉचर्ड। एक मिनिट जरा, लॅम्पली वॉचर्ड म्हणजे मला नाही कळलं। लॅम्पली वॉचर्ड म्हणजे तेच म्हणतोय का? वणमोर आणि कुकडं फरसाण म्हणजे अर्धा कच्चा इंग्रजी असलेला माणूस। लॅम्पली वॉचर्ड, लॅम्प दिवा, लॅम्पली दिवाळी, वॉच पहा, वॉचर्ड पहाट, लॅम्पली वॉचर्ड दिवाळी पहाट। 2 मिनिटं। काय झालं? वाय, सुंदरच आहे। लाजलात का? नाही, लाजलो नाही, पण तुमचं अगदी मनोरंजक असं इंग्लिश आहे। धन्यवाद। पण हा कार्यक्रम मराठी आहे, आपण मराठीत आपण बोललो तर जास्त बरं मला होईल। काहीच प्रॉब्लेम नाहीये, तुमचं इंग्रजी कच्चं आहे, त्याला कोण काय करणार नाही। हरकत नाही। येस। तर रसिको, आज आहे दिवाळी। रसिको, दिवाळी म्हटलं की तुम्हाला काय आठवतं? उठणं। म्हणजे ना, मला उठणं खूप आवडतं। मी अशी सकाळी सकाळी उठते, असे गरम गरम तेल घेते, ते असे हाताला चोळते, उठणं घेते, ते हाताला चोळते। 1 मिनिट, तुमच्या हाताला ओ माय गॉड, सो मेनी हेअरस्टाईल्स। काय करताय हे असं? केवढ्या हेअरस्टाईल करून ठेवले तुम्ही हातावर। एक काम करा, ते केस काढून टाका। कारण काय ना, मी ह्याच्यावर जसं उठणं चोळली ना तर त्याच्या अशा गोळ्या गोळ्या होणार आणि मग ते उठणे नाही राहणार, ते चिकटणी होणार। You know, just fun element. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे। तर मला या सगळ्या मंडळींसमोर तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे। मला तुम्ही सांगा की तुम्ही दिवाळीच्या सकाळी सकाळी उठल्यावर ढामढूम डुडूम करता? नाही, मला काय प्रश्न आहे हा? मला खरंच कळलं नाहीये। सकाळी उठल्यावर मी करते ढामढूम डुडूम। अहो काय बोलताय तुम्ही? असं अगरबत्तीने पेटवायचं की लगेच धामधूम डुडुक। अहो मग फटाके वाजवता का असा प्रश्न विचारा ना। दॅट इज दॅट ठीक आहे, पण मी हो वाजवतो फटाके। वाजवताना मला फटाके खूप आवडतात। हो बरोबर आहे। तुम्हाला माहितीये मला सगळ्यात जास्त काय आवडतं? काय? भुई चक्कूर। मला
भुईचक्कर खूप आवडतं. भुईचक्कर पेटवल्यावर कसं असं स्वतःच्या भोवती गोल 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 फिरतं, असं गोल गोल, आणि मग हळूच मागे मागे येतं, असं मागे 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 मागे. तसं मला खूप आवडतं. कृपया असं करू नका, कवी संमेलन सुरू आहे. सॉरी मला एक जस्ट आठवलं. मला सांगा, तुम्हाला हे आवडतच असणार. काय? नागगोळी. नॉटी तुम्हाला आवडते ना? सांगा नॉटी मॅन. नागगोळी मला का आवडेल? तुम्हाला नाही आवडत? नाही. मला तर खूप आवडते. नागगोळी दिसते एवढीशी, पण एकदा पेटवली की वार 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 येते. Oh my God. मला खूप आवडते. आय जस्ट लव्ह इट. मला खूप आवडते नागगोळी. एवढे इंटरेस्टिंग फटाके तुम्हाला का नाही आवडत? अरे पण मला तरी सुद्धा नाही आवडत नागगोळी. का आवडावी नागगोळी मला? अरे रम्याला आवडते, पर्याला आवडते, पिंट्याला आवडते, तुम्हाला का नाही आवडत? तरी सुद्धा मला का आवडावी नागगोळी? मला नाही आवडत. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. चौगुले सर, हा अहो काय किती वेळ? बाकीचे कवी ताटकलेत, आम्हाला ही कविता सादर करायची आहे सर. माफ करा, हे बघा कवी तिथे ताटकळलेले आहेत. कृपया आपण कार्यक्रमाला सुरू. ताटकळू नका, इकडे या. इथे खूप चांगला फोन एलिमेंट. चला निघा तिकडे, निघा, काही नाही, हरकत नाही. जा तिकडे, जा लवकर. काय चाललंय तुमचं हे? अहो काय चाललंय? बसा बघू तिकडे. कार्यक्रमाला सुरुवात तरी करू दे ना मला. बसा तिकडे शांतपणे. रसिको, आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय. रसिको, तुम्हाला सांगायला मला अतिशय आवडेल की माझ्या वयाच्या 16व्या वर्षी कविता माझ्या आयुष्यात आली. आणि माझ्या आयुष्यात 22व्या वर्षी आली. रम्याला चिकटून बसली होती एका हॉटेलमध्ये. मी तिकडे गेले आणि त्यांना रंगे हात पकडली दोघांना. मला खूप राग आला. असं वाटतं त्या कविताला ना असे झिंजावटून. चुप. कोणत्या कवितेबद्दल म्हणताय तुम्ही? कविता भदौरिया, चंपकलाल फाफडावाल्याची मुलगी. हे काय चाललंय तुमचं? कविताने वाट लावली माझ्या आयुष्याची. अहो मी कविता म्हणतोय ती ही कविता नव्हे. कविता म्हणजे पोएट्री. तसं सांगा ना. पोएट्री. तुम्हाला सांगू का, मला एकदा तरी पोएट्री मध्ये लढाई करायची आहे. ती मिलिटरी. काय होतं? ती मिलिटरी. मी म्हणतोय ती पोएट्री. सॉरी ते स्लीप. लढाईचा आणि पोएट्रीचा काय संबंध? हा आता काही सुचत नाही म्हणून अंतर्गत लढाई कवीची सुरूच असते. पण त्या लढाईचा आणि ह्या कवीचा किंवा ह्या पोएट्रीचा काहीही संबंध नाहीये, हे मला तुम्हाला सांगायचं. माफ करा, माफ. हरकत नाही, कळलं का? ती कविता डोक्यात बसली ना, म्हणून सगळं गोंधळ झालं. हरकत नाही. सॉरी. तुमचं शिक्षण वगैरे कधी झालेलं नाहीये का? झालं ना माझं शिक्षण. मी जायची शाळेमध्ये, पण मला शाळेतल्या सरांनी काढून टाकली. का? मी शाळेत उलट बसायची ना, म्हणून काढून टाकली मला. शाळेत उलट का बसायचा तुम्ही? हो, कारण सरांनीच तसं मला सांगितलं होतं. चला सगळ्या मुलांनी पाठ करा. कोणीच नाही ऐकायचं. मी एकटी ऐकायची, लॉली ऐकायची आणि अशी पाठ करून बसायची. तेव्हापासून सर मला खूप हाणायचे, खूप मारायचे, चॉक फेकून मारायचे माझ्या पाठीवर. ही लॉली कोणाला पाठ दाखवायच्या पण लायकीची राहिली नाही तेव्हापासून. हे बघा माझ्या पाठीवर बघा. नाही, तुम्हाला वाटेल, ऐका तर, तुम्हाला वाटेल हा टॅटू आहे. हा टॅटू नाहीये, द्रोण आहे, द्रोण. व्रण म्हणतात, व्रण. द्रोण व्रण आहे तो, व्रण. काय आहे ते? व्रण. पण मग ते भातावर काय ते वरण. व्रण. मग तो वरण धवण असतो तू. अगं तो काय होतंय तुम्हाला? अहो तो वरुण धवन. हो, दॅट इज दॅट. असं कसं तुम्ही? अहो मी कविता सादर करतोय, मला कविता करू द्या. खूप झालं आता तुमचं. तुम्ही प्लीज. आता सगळे लोक कंटाळलेत ना तिकडे. हा, मला कविता करू द्या यू प्लीज. कंटिन्यू टू डूइंग प्लीज. माफ करा रसिको, माफ करा. माझं पहिलं पुष्प मी माळत आहे तुमच्या समोर. हे आकाशीच्या चंद्रा. चंद्रा. नाटक करता मंडळी, लोचन मजनू या जगावेगळ्या नावाचं एक निवेदक 2 गायकांच्या मागे हात धुवून लागलाय. बघूया आज काय हास्याची धुमस चक्री ते घेऊन येत आहेत. आपल्या समोर येत आहेत दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत. कधी गोड कधी तिखट अशी चेतना भट आणि हास्य महारथी समीर चौगुले. नमस्कार.
नमस्कार 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 मंडळी नमस्कार नमस्कार हो ना मंडळी हो ना नमस्कार मंडळी नमस्कार. तुमचं स्वागत आहे तुमच्या आवडत्या कार्यक्रमात गीत झंकार गुंजन संध्या बेधुंद गाणी पावसाची. नमस्कार नमस्कार. आज आमचा 500वा प्रयोग आहे आणि आहे म्हणजे आहेच. हो ना नाही, इथे बसलेल्या काही प्रेक्षकांना असं वाटत असेल की तो लोचन मजनू मनोमिलन हे बांडगुळ इथे येईल आणि आमच्या प्रयोगाचा बट्ट्याबोळ करेल, पण तसं होणं आज शक्य नाही. कारण अवीट कारण कारण आपण सांग. हो सांगते. कारण आपण क्रूज वर आहोत समुद्रात आणि आता क्रूज सुटलेला आहे. जमिनीपासून आम्ही खूप लांब आलेलो आहोत. म्हणजे तो हो ना आणि क्रूज वर आलेल्या माणसांच्या नावांची लिस्ट मी स्वतः जातीनं चेक केलेली आहे. त्यात लोचन मजनू हे कुठेही नाही. त्यामुळे आजचा 500वा प्रयोग होणार म्हणजे होणार. 500वा प्रयोग होणार. 500वा प्रयोग होणार. प्रेक्षक जमलेले आहे. माफ करा मला आनंद एवढा झाला. आपण पहिलं पुष्प लगेच माळायला घेऊया. चला. नमस्कार. माझी क्रूज मिस झाली, शेवटी मी पोहत आलो. नमस्कार रसिको. हो, मी एक 5 मिनिटात कपडे चेंज करून आलो. तोपर्यंत तुम्ही कळ स्वतः आलो. रसिको आलो. आता तो आला रे. म्हणून तो पाण्यात आला रे. तो पाण्यात आला. तो पाण्यात कसं काय आला? मनोमिलन जमीत कमी पडली, तो पाण्यात आला. हो ऐक मनू. पोहत आला. पाण्यात पोहत तो कसा काय आला पाण्यात? ऐक मनू. तो पाण्यात कसा काय आला? पाण्यात कसा काय आला? पाण्यात कसा काय आला? पाण्यात कसा काय आला तो? पाण्यात कसा काय आला? प्रयोग कॅन्सल करा. निघा सगळ्यांनी. पाण्यात उडी मारा. डेक कुठे आहे? मला पाण्यात उडी मारायची. डेक कुठे आहे? या बाजूला डेक नाही. मला पाण्यात उडी मारायची. तू इकडे बस. तू पाण्यात कसा आला? तू पाण्यात आला. चला प्रयोग कॅन्सल कर. तू प्रयोग कॅन्सल कर. मनोमिलन शांत हो. कॅन्सल कर. शांत हो. ऐक मनोमिलन ऐक ना. मनोमिलन आपण प्रयोग नाही कॅन्सल करू शकत. आपण 100% पेमेंट घेतलेलं आहे मनोमिलन आणि ते सगळे पैसे आपण खर्च सुद्धा केलेले आहेत. आपण का करतो असं? ऐक, आयोजक आपल्याला भेटले होते ना मगाशी. त्यांनी इथला सगळा खर्च आपल्याकडून वसूल केला तर काय करणार आहोत मनोमिलन? ऐक, प्रयोग रद्द नाही करू शकत. आणि हे बाउन्सर बघतोयस ना तू, ते आपल्याला पाण्यात टाकून देतील मनोमिलन. प्रयोग रद्द नाही करू शकत. कळतंय का तुला? आपण प्रयोग करूया. तू शांत हो. आपण प्रयोग मी बोलते. सॉरी, माफ करा. जरा मला जरा उशीर झाला. नमस्कार. मी बोलते, तू शांत. मनू शांत हो. मी बोलते त्यांच्याशी. शांत. ऐका ना लोचनजी, तुम्ही एवढं समुद्रातून पोहत येणं एवढं काही अडलं होतं का हो? एवढं कोणी कोणाच्या मागे लागतं का हो? ऐका ना, नका असं करू. अहो, सावली सुद्धा संध्याकाळी 7 सोडते. का असं वागताय तुम्ही? तुमच्यामुळे मनोमिलनची ट्रीटमेंट चालू आहे. कळतंय का तुम्हाला? पाणी पी. शांत हो. गोळी घेतलीस का? शांत हो. ऐका, हवं तर कोपऱ्यात बसा आणि पाण्यातले डॉल्फिन मोजा, पण नका करू सूत्रसंचालन. मी पाया नाही पडायचं. नका करू. नाही, हे बघा कसं आहे, मी इकडे आलो आणि सूत्रसंचालन नाही केलं तर मी देवाला काय तोंड दाखवू? नकाच दाखवू. नाहीच आहे बघण्यासारखं. नाही, मुद्दा तो नाहीये. हे माझे देव आहेत, माहितीये का तुम्हाला? हे माझे देव आहेत. मी करतो, व्यवस्थित करतो सगळं. मला लोचन मजनू म्हणतात. लोचट मजनू म्हणायला हवं खरं तर. नाही, असं करू ना. मी व्यवस्थित करतो. काही टेन्शन घेऊ नका. मी आहे, टेन्शन घेऊ नका. सगळं करतो मी.
आलिया भोगासी. साहिलजी. नमस्कार. नमस्कार रसिको, मी तुमच्या सगळ्यांचाच लाडका लोचन मधनू म्हणजेच तुतदार. सत्यशील सरपोतदार. रसिको हो. रसिको आज अहो जातोय का? काय मासा होता तो जिवंत पोहत आलो मासा लुट करत होता. फेकून दे रे तो कार्यक्रम सुरू कर ना. फेकून देतो. बरं हाकत नाही रसिको. डुंबुक तू एवढा कसा निर्बुद्ध आहेस रे मला सांग. करणीचा देव पाण्याचा नारळ. देवाची करणी नारळात पाणी असं आहे ते. मूर्ख कुठला. कार्यक्रम सुरू कर नाही तर नारळ फोडेन ना तुझा. मी सांगून ठेवतोय तुला. मनोमिलन. एवढं चिडण्यासारखं काय मला तेच कळत तुम्ही नाही. सुरू करा. बोलणार रे रसिको तर माझ्या उजवीकडे बसलेले आहेत. इथे लेमलेन बसलेले आहेत आणि त्यांच्या राईट हँडला बसलेले आहेत टिव करीनी. अहो अविटर रागिणी. टिवटिव करिणी काय? आणि जर मी टिवटिव करिणी असेल ना, तुम्ही वटवट सावित्रा. टिव सावित्रा. एखादं निर्जन बेट दिसलं ना लाथ मारून मनोमिलन. देईन तुला मी खाली. माझं काही चुकत असेल तर मला सांगा. नाही. असले विनोद मारू नका फक्त. नाही तुमचं काही चुकतच नाहीये. हो नाही ठीक आहे. काहीच नाही आमचं चुकतंय हो. आम्ही चिडून. आज पावसाची गाणी आहेत ना, त्यावर बोला. हो मी बोलतो रसिको. रसिको क्या है टोचलं. अरे शंख होता मगाशी पोहत आलं वॉशरूम मध्ये अडकला होता. फेकून देतो. फेकून दे. रसिको क्या है पाऊस. क्या है पाऊस रसिको. ये प्रेक्षक क्या है रसिको. पाऊस क्या है रसिको. क्या है रसिको पाऊस. क्या है. रसिको ये पाऊस है. ये ओवर एक्टिंग है रसिको. तो रसिको रामधुरान प्रश्न एक उरता है. पाऊस क्या है रसिको. क्या है बारिश. सर आले टेक्निकल रिहर्सल बोलवले. ये बारिश है. ये हरीश है. हरीश ये हरीश कसपटे अपना असिस्टेंट डायरेक्टर है. रामधुरान प्रश्न एकच उरता है रसिको. बारिश क्या है रसिको. क्या है रेन. व्हाट इज रेन. रसिको रामधुरान कोई आके मेरे को काम मांडूंगा सांगोगे. मेरे को कान मान जवळून सांगोगे का हा पाऊस. कोणीतरी या इकडे अवेलेबल असेल तर मेरे मांडी के बेसुए. अरे गपरे गपरे. तू स्वतःचा कसा कंटाळा येत नाही रे तुला. थुकत का नाहीस तू स्वतःच्या चेहऱ्यावर. आणि मांडीवर बसून सांगायची काय गरज आहे तुला. तुझ्या मांडीवर बसून का सांगायचंय सगळ्यांनी. तसं नाही. मी जसं गाण्याचा कार्यक्रम आहे. गाण्याबद्दल बोल. हो हो रसिको. हा बेधुंद हा शब्द ऐकला त्यावेळेला डोळ्यासमोर बच्चन साहेबाचं ते गाणं येतं. मैं और मेरी शहनाई. चित्रपट लुसलुसा. अरे गपरे. कोणाची चेन नाही रे. मे और मेरी तन्हाई असं गाणं आहे ते. आणि लुसलुसा नाही रे चित्रपटाचं नाव. सिलसिला असं नाव आहे. रसिको माझं जरा गाण्याचा नावाचा प्रॉब्लेम आहे रसिको. मैं और मेरा नानू भाई. काय बोलतो हा माणूस. अरे कुठे सुरुवात करतोस तू. कुठे जातोस. कोण माझा नानू भाई. तुम्ही नका बोलू. सुरू करा ना कार्यक्रमाला. काय हा नाही सुरू करणार आहे. तू गप्प बसायचा आहेस आता. अर्धवट राहिलं तर काही चालेल. काही अर्धवट नाहीये. येतच नाहीये तुला. अर्धवट राहील. चुप्प बस. हरकत नाही रसिको. आपण कार्यक्रम 500वा कार्यक्रम आहे.
नमस्कार नमस्कार रसिको. पाऊस म्हटला की एकच गाणं आपल्या डोळ्यासमोर येतं. मी ओळखणार. नको. नाही आठवत नाही मला. कशाला का सांगतोस? कशाला मी कशाला करतोस? येत होतं ना माझा फ्लो मध्ये होतो ना. असू दे तू गा. रसिको, पाऊस आणि बेधुंद याचं एक निराळच नातं आहे. मारेन. तर ह्याच नात्यावर एक तरल गाणं संगीतबद्ध केलंय श्री तुडुवे. श्री A.R. रहमानजी यांनी. गीत लिहिलेले आहे जावेद अख्तर साहेबांनी आणि चित्रपट आहे लगान. गाणं आहे घनन घनन गिरगिर आहे. माझी एक विनंती होती फक्त रसिको, हे जे सुरुवात आहे घनन घनन हे मी म्हणतो रसिको. अजिबात गाणं हे कंटिन्यू अजिबात नाही. माझी झालेली ऐकायचं ना तुम्हाला. हो हे म्हणाले. स्वतःच हो म्हणतोयस तू. कोणी हो म्हटलेलं नाहीये. ऐकायचं ना तुम्हाला माझ्या तोंडात. हे हो म्हणाले. तर एकदा फक्त मी म्हणतो रसिको. प्रेक्षक बघतायत ना म्हणून. तू पाणी पी शांत हो. मनोमिलन शांत हो. आज जरा शब्दांचा प्रॉब्लेम झाला. मला पाठ असतात. आज जरा प्रॉब्लेम झाला. बस. चांगल्या गाण्याची आणि वाट लावून टाकलेली आहे. मला ते गाणं गायचं होतं. मला पुढे काले मेघा असं गायचं होतं. तू गा ना. त्यांना गाऊ दे. मला नाही गायचं आता हे गाणं. तू गा. मी सूर देते. मला नाही गायचं आता. अरे मला नाही गायचं. तुला गायचं येतं का? माफ करा रसिको. हा असं मला नाही गायचं. चिडू नकोस. प्रेक्षकांवर चिडू नको. माझं नेमकं काय चुकतंय ते काय करते? राग आलाय मला ह्याचा. मी गाते. तू शांत पाणी पी. तुला सतत पाणी देत नका. अरे तुला त्रास होतो ना मग माझ्यावर. रसिक हो माफ करा. मी आता आपल्या समोर माझं पुष्प सादर करते. का हसलास? नाही एक वेगळा मूड करण्यासाठी मी हसलो. खूप सिरियस चाललंय. काय मूड करू नको. नाही ठीक आहे हरकत नाही. बसा तुम्ही बसा. रसिक हो, मराठीत सुद्धा अनेक सुंदर गाणी आहेत पावसावर. त्यातलंच एक अतिशय सुंदर गाणं मी सादर करते. आला आला वारा संगे पावसाच्या धारा. वा 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 वा. रसिको, चित्रपटाचं नाव आहे हा सावला खेळांचा. तुझा बाप सावला. अभि बापाला जाऊन सांग खेळायला. अभि तू इथे ये. अरे कसं बोलतो हा? याला ना खरंच खेचला पाहिजे. अभि तू इथे तू पाणी पी. कसं बोलतो हा? तुला सांभाळायचं, याला सांभाळायचं. काय करू मी? प्रेक्षक तू पाणी पी. तू पाणी पी. घरात दोघांनाही वेळ लागलं तर कसं चालेल? तू थांब. मी आहे ना. हा खेळ सावल्यांचा असा चित्रपट आहे ना. काय बोलेल हा? माझा गोंधळ हा सावला खेळांचा असं झालं. मी माफी तू नको ना बोलूस. ही एक चूक सोडलास. आयुष्यात मी दुसरी कधीही चूक केलेली नाही. मी मान्य करतो. सगळ्यात चेचत राहा यानं माझी लायकी ती आहे. येतोस? नाही हरकत बस. मनोमिलन शांत. रसिका हो माफ करा. मी दिलगिरी व्यक्त करते. जे काही आता झालं इथे सादर करते माझं गाणं. झालं ते आता पुढे काय करू? चुकलं नाही तू का ऍक्च्युली ऐका, तोंडाने आवाज काढतो. तोंड मोकळाच आहे माझं. नका ना काही. तोंडाने आवाज काढत होतो. ह्याच्यातून नव्हता. त्यामुळे तुम्ही काही धरलात तरी तोंड मोकळाच आहे. काढू मी गाऊ का? गा तू. कशाला गातोस? काय करतोस? थांब ना. कशाला गातोस? शांत बस. गप्पा बस ना. काय गरज आहे या गाण्याची? नाही मध्ये जरा एक इंटरेस्टिंग करणार होतो. काही नाही नको करूस. ठीक आहे आता गाण्याचा कार्यक्रम आहे. हो बरोबर आहे. याच्यावर मला एक अतिशय सुंदर गाणं असं आठवतं रसिको. सुनो रे सुनो या गाना ये मोरे तटकोरे दे गोग आये इन्होंने में को जनन बनाए. कुर्बानी 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 अल्लाह को प्यारी है कुर्बानी 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 अल्लाह को प्यारी. वाणी वाणी. मंडळी, आपल्या
MHJच्या इबलीस गावात बसतंय नल दमयंती नावाचं नाटक. बघूया त्याची ही विनोदानं रंगलेली तालीम, जी आपल्याला दाखवणार आहेत हास्य जत्रेतले आवली गावकरी. दमयंती, हे दमयंती, दमयंती कुठे आहेस तू? दमयंती, वाह 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 वाह. दमयंती तू आलीस. निषद देशाचा हा राजकुमार नळराजा चक्षुंमध्ये प्राण ओतून तुझ्या रूपाचं चांदण बघण्यासाठी आतुर झालेला आहे. वाह वाह. मांजर राज, मयूर राज सुद्धा इथे विहार करत आहेत. वाह 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 वाह. कर्कोटक नाकाच्या सर्पदंशामुळे आमचे रूपडे जरी विद्रूप झालेले असले तरी तुझ्याबद्दलच्या प्रेमभावना मात्र अत्यंत उत्कट आहेत. हे दमयंती, हे दमयंती, आमचा स्वीकार करशील? रूप जरी हे कुरूप तुझे, मन तुझे चांगले, रंग नाही रूपाचा पुरावा, मन हे तुझ पाशी येऊन थांबले. नलराजा, हो नलराजा, दमयंती, नलराजा, दमयंती, नलराजा, दमयंती, दमयंती, दमयंती. ए नल्या, नल्या वर्गात होता तुझ्या? हा नल्या म्हणशील त्याला? सॉरी समीर दादा फोन आहे. सर फोन घे, घे, आहे. घे, समीर घे, घे. सॉरी सर, माझं आवर आवर Very पटकन घे, sorry. म्हणजे आपण लगेच दुसऱ्या प्रवेशाची तालीम हो करू. सर, हा? व्हेरी सॉरी, मी फोन करून आलो. हा, हा. हॅलो हा, हा. हॅलो, वा, वा, वा. मोठ्याने बोला, नेटवर्क नाही. मास्तरांनो, माझं नाटक परपरवलं. पेटवलं वातावरण. किटला उडवलं, किटला. एक नंबर. छान प्रिया, प्रिया छान. वा Thank you. समीर, हरकत नाही, असू दे, असू दे. पण तुम्हा सगळ्यांचे सुद्धा आभार. तुम्ही रोज येऊन इथे मदत करताय. छान. वा काय करू मास्तर? ए सावकार चिकूला काय बोलू नका. काय चल की त्याला काय प्रॉब्लेम? मला बोललाय. हात लावू नको. वाडी काढीची, चटणी नाडीची. समजून ठेवा यांना. मास्तर या दोन बोक्यांची नसबंदी करून टाका. थांब रे, थांब चिको. बसतेस का? सतत भांडू नका. थांब. ए तिकडे बस रे सावत्या. हो मास्तर, मी काय म्हणतो, हा. म्हणजे आपल्या नाटकात आणखी एखादा स्त्री पात्र असतं तर बरं झालं असं ना. का का काय गावचं टॅलेंट बाकड्यावरच बसलेलं आहे ना. तुमच्या टॅलेंटला म्हणावं बाकड्यावर बसून मिशीला पाणी घाल. तू बोल तिथं काहीतरी व्हायचं. काय ग बसा. पण मास्तर, पोरग कसं भारी करत होतं का नाही ती मुंबईचं. छान करतो. छान करतो, छान करतो. दमयंती माझी लागा लागाच. नाही नाही, माझं काहीच नाही. माझं सगळं श्रेय मी मास्तरांना आणि मोरेंना देते. मास्तरांचा कायला, मोऱ्यांचा का? मोरेंनीच मला दमयंतीचं सगळं चालणं, बोलणं, लाजणं शिकवलंय. आय एम ग्रेटफुल टू यू. तुम्ही खूप शिकवलत मला. नेवर माइंड. नाही नाही, हिच्याकडेच मी इंग्लिश शिकलो का नाही तेवढे. नाही हरकत नाही. पण एक मात्र नक्की, हा. प्रयोग छान होणार. प्रयोग भारी होणार. एक नंबर, प्रयोग भारी होणार. एक नंबर होणार. बेरिंग मध्ये आहे तो, बेरिंग मध्ये आहे. थांबा. काय झालं? नाही नाही, होणार नाटक चांगलं होणार. घाबरतो कशाला? समीर, पाठांतर काय पण slow झालं? आहे. काय झालं समीर? काय सर, झालं? तो फोन आला होता सर. हा, काय
बाबांची तब्येत बरी नाहीये सर. बाबा सिरियस सर. अरे बापरे. सांगतो काय झालं बाबांना? त्यांना टॅक आलाय. अटॅक आलेला आहे. अटॅक. त्यांना बरं नाहीये सर. बर मला जावं लागेल सर. बर तू जा तू घाई कर पण जा. सर ही तालीम सर माझी इच्छा नाहीये. ही नाही. तालीम सोडून जायची. काळजी करू नकोस, मी आहे की नाही. हा तू आधी जा, बाबांकडे जा, बाबांची काळजी घे. त्यांना बरं वाटलं की पुन्हा ये उद्याच्या गाडी. सॉरी सर. नाही माझ्या अर्धमनीकडेच राहतंय सर. तालीम सोडून माझी इच्छा होत नाहीये सर. नाही, तू जा काळजी घे, जा. नीट करा. काही सगळं- लागलं वेगळं तर फोन करा. हे आम्ही म्हणायला हवं की नाही. हो, बरोबर आहे. सावकाश जा रे. सावरा स्वतःला कपडे काढून जा, कुत्री बुकतली. अरे कळवत राहा रे मला समीर. हा गेला. नाटकात कसं काय? अरे देवा. आता काय करायचं? काम पण चांगलं करीत होता. नाही, मी म्हंटल त्याला की काळजी करू नकोस, पण 4 दिवसावर प्रयोग आलेला आहे. आता नलराजा कोण करेल? मास्तरांनो. अरे वा, या. सरपंच या. सरपंच या. बस. त्याला तो चौगुलीचा समीर असं डोलत चुलीत का गेला? ते काय आता हे तू तालमीचं काय आपल्या ती चल शेवंती ही तालीम कशी करायची आता? चल शेवंती नाव आहे आपल्या नाटकाचं. नलदमयंती असं नाव आहे की नाही सरपंच? अहो तेच ते काय बोलतो तुम्ही? त्याच सांगतो आहे. काय झालेलं आहे, तो जो मुलगा आहे समीर, त्याच्या वडिलांना अटॅक आलेला आहे, त्यामुळे तो मुंबईला गेलेला आहे पुन्हा. अरे बापरे. मास्तर, थांबा तुम्ही. काय गावाचा प्रश्न आहे ना. हो. सावते आहे की मग. काय चावतं? मी सोडवतो प्रश्न. काय केलं? काय तुझ्याकडे आहे का कुणी नल? स्वतः आहे ना मी. तू स्वतः आहे मी. अरे सावत्या, पण तुला ती भाषा जमते का? म्हणजे काय येतं त्यात काय अवघड आहे नाही नाही, मी काय बोलतोय, भाषेची जर का तुम्हाला अडचण असेल तर मी नल करतो. भाषेला तुम्ही जमाल? म्हणजे काय? गावचा पहिला नागरिक म्हणून माझं प्रथम कर्तव्य आहे, मी नल करणार. तू अहो सरपंचांनू, आपल्याला नल पाहिजे, हँडपंप नकोय. आणि कशाला एवढा बोंबटावा आहे? आता काय गावात नल पाणी योजना आणताना पावटे शिजले. स्टेजवर नल आणताना किती वेळ घ्याल तुम्ही? माणूस म्हणायचं. भानन चाकडू गाडी ह्याची मी. हो त्याला बोलता कशाला तुम्ही? मग तू मला कसं बोलतो? अहो तो बरोबर बोलतोय. मग? आपल्याला नलराजाच्या भूमिकेतला माणूस तरुण हवा आहे. हा. मी काय म्हणतोय, सावत्या बोलतो त्याला करू दे ना. करू दे की. थांबा रे, थांबा. मी काय म्हणत होतो, मला सांगा कोणाकोणाला नलराजा करण्याची इच्छा आहे? मी कुठं ही कुठून आहेत ना? बने, तुला नाही करायचं का नलराजा? माझा फोकस बाईवर आहे. नाही म्हणजे मी त्यांना प्रॉन्टिंग करत ना नाटकात, म्हणून मी नाही करत. बरोबर. बाकी कोणाकोणाला इच्छा आहे म्हणाला? आम्ही सगळी. अरे वा, छान पहिला. छान. आजपर्यंत नळासमोर रांग पाहिली होती, नळ स्वतः रांगेत पहिल्यांदा पाहिलेले आहेत. छान होता मास्तर. नाही, एक विचार करावा लागेल आपल्याला. आधी ऑडिशन घ्यावी लागेल की नाही? ऑडिशन घ्या. गरज नाही. नाही त्याच्यातच ठरणार कोण नल करणार व्यवस्था. बरोबर. माझा आणि सावत्याचा पाठ आम्ही करतो. आवाज करू नका, मी सांगतो आहे. आता त्यांना सांगून ठेवा. थांबा रे, म्हणू नका सतत. हा चल, ये सावत्या ये. करतो मग मी. डोले फाडून बघा. तिकडे. ए बसा रे, तिकडे बसा, इथे बसा. सावत्या करशील? 1 2 3 सुरू. ए दमयंती, कवापासून हुडाकतोय, कुठे हिंडतीयस? हा, कुठे होतीस? चलकी आत, चलकी उसात. अरे चलकी काय नाही होत. नाही तिथे बघा, मयूर विहार करत आहे. नडगे हाणले तुझ्या माकडा कशाला मध्ये? हो बाहेर तिकडे, चल हो तिकडे बाहेर. पुढे यायचं नाही मध्ये मध्ये आमच्या. गेलंय ती. यांच्याशी कसं बोलायचं मास्तर? चलकी आत, चलकी उसात. नको. अगं तू कुठं आहेस? कुठं आहेस तू? तू कुठे आहेस? तू कुठे आहेस आणि कोण आहेस? कोण तू? नलराजा आहेस ना? उसात मोरांच्या नडग्या हाणतोस तू फावल्या वेळात. मध्ये मध्ये येत होतो. दमयंतीला घेऊन तुला उसात जायचंय. ऊस तोडणारी कामगार आहे ती. नाही. कोण? मागे हो.
ते काय पुढचं ही भाषा आहे तुझी. मग काय भाषा अशीच असते आपली. खरंच तर त्याच्यात उगाच लागा अशुद्ध शब्द होतो म्हणून ते काढून टाकलं मी आपलं सोपं अच्छा, करून म्हणजे टाकलं. संहितेत जे लिहिलेलं आहे ते अशुद्ध आहे हा? मग काय जे तुझ्या भाषेत बसणार नाही ते सगळं अशुद्ध. असंच असतंय. मास्तरांनो ए हळू बोल रे. मी नलात घुसू काय? नलात घुसू काय भाषा आहे? इकडे ये. जवळ नलात जा. घुस तू तिकडे जा रे. ये तू ये. जमणार आहे तुला? हा मी हा, करतो. कर चल ये. चिकबाजू रे. ऑल द बेस्ट. कर रे. एक जोरात कर. 2 3 मी जरा तिकडून जागा घेऊ काय? हा तिकडून घे. हा बरं. त्याला नाही जमणार. कर सुरू. धनुष्य पकडलाय. हा हा. हे दमयंती. हे दमयंती. कितीला दिली पाव किलो? कितीला दिली पाव किलो दमयंती? कांदे बटाटे विकतोयस गधड्या? कांदे बटाटे विकतोय? ए बाटली भंगार लसूण दमयंती घे. असं बोलशील? तर परवा मास्तरांनी तुम्ही काय सांगितलंय? काय सांगितलंय? की शेवटच्या माणसापर्यंत आवाज गेला पाहिजे मला अक्कल शिकवू म्हणून नको. सूर लावलाय. नाही नीट घे वाक्य. नीट हा घेतो. हा. सॉरी. घे चल. धनुष्य आहे. हा आहे माहिती आहे. हे दमयंती. बरोबर आहे बरोबर आहे. हे नलराजा. ए, काय रे, काय झालं? आहे, केलं नाही. काय झालं? मी काहीच केलं नाही. काय? मी काहीच केलं नाही. बरं आहेस? बरं नाही तर काय तुम्ही एकदम असं हे करताय. नाही. जमेल का रे तुला? जमेल? मास्तरांनो करतील काय हे? नाही हा करेल मी करतो. मागे या, करेल तो. या. जा, सावत्या, सावत्या, जा तिकडे जा. करतो. बस रे. करतो. मागे थांब. हे नाजूक हृदयाचे नल नको. बसतो का? ठीक आहात ना? सावत्या मागे. हा, कर. आहे माहिती आहे धनुष्य आहे. याला हे दमयंती. हात नको लाव, हात नको लाव. हे नलराजा. रूप सुंदरी मन मोहिनी. हे रूप सुरसुरी माल मोती. बेचारा सुरसुरी बोलला. मला माहिती आहे वाक्य. थांबा मग. काय रे दिवाळीला आणलंयस तू घरी तिला? रूप सुरसुरी माल मोती कोण असतोस तू? मास्तरांनो 2-3 तालमीमध्ये होऊन जाईल. नाही होणार रे. मी अर्धा नल पकडलाय मास्तरांनो. सोड पहिले तो. मास्तरांनो काय रे? ह्या सगळ्या विषयाची परीक्षा घेतली. हा. आता मी खदलवू. हो मास्तर मी करतो ना. सादर करतो म्हण. मी खदलवतो जरा. सादर करतो म्हणा आधी मग कर. हा चालेल सादर करतो. नाही जमणार. ए तू का ए कर प्रत्येकाला समान संधी मिळणार आहे. बाजू रे पम्या. बाजूलो बाजूलो बाजू रे. तुझा धनुष्य घेऊन जा तिकडे. नीट करशील ना? नीट असं दे असं चल. काय केलंस रे? नाही ते आशीर्वाद काय करा. केलंस? त्यांच्या शैलीत करून म्हणून नको करूस त्यांच्या शैलीत. का? त्यांनी जेव्हा स्वतःची शैली सोडली तेव्हा ते वाजायला लागले. नको करूस त्यांच्या शैलीत. चालेल मग कर. माझ्या शैलीत करतो. चल सुरू कर. काय नाही करत. रूपाची चांदी झाडाची फांदी. रूपाची चांदी झाडाची फांदी. राणी दमयंती. अगं पण तू हायस तरी कोण? मी कोण जल्ला मी कोण? ताच मी शत्रू सैन्याला बघून येते पोटात कल. तो मी राजा नल नल नल. वाचिकुवा. मस्त मस्त. असून बियाण्या कशाला बोंबालताय सर? शिमग्याला आलाय सोय. पकडा पकड खेळतायस काय? माग माग पळतायस. तुला काय आलं पण? अरे लागा ओळखीची आहे का तुझ्या ती? अनोळखी आहे की नाही? कसं बोललं पाहिजे तिच्याशी? कसं बोलशी? छलकी छलकी नको. यांच्याशी कसं बोलायचं कळत नाहीये. यांच्याशी बोलायचंच नाही. खाली बस खाली बस. चल की चल काय बस खाली. ए बाबा तू पण नीट कर रे बाबा चिकू. हा चल. तो राजा मी नल नल नल. पण राजा तुझ्या या रूपाचं असं झालं तरी काय? अरे काय सांगू, नागाचं कर्कटक पोटाला लागल्यामुळे सगळं प्रॉब्लेम. नाग काय भूमिती शिकवायला होता तुला वर्गात? काय? नागाचं कुठलं कर्कटक लागलं तुझ्या पोटाला? नागाचा करंगोटा. तुला माहितीये तुला कुठला नाग आहे तो? तसाच आहे ना काय? त्याला माहिती आहे त्याला. कर्कोटक वंशाचा नाग, त्याचा सर्पदंश. हा बोल. ह्याच्या पुढं पण काय हरकत नाही. पण काय हरकत नाही. दमयंती
बावधनकराच्या बांधाजवळ ये. तुला शालेचं पाणी लिमलेटच्या गोल्या देतो आणि नाचून गोमू पण दाखवतो. आय लव्ह यू. हसतोच कसला मिठी का मारलीस मिठी का मारलीस. मला वाटलं नल बरेच दिवसांनी लवरला भेटतोय तर त्याला प्रेमाची कल आली असेल. लाज नाही वाटत तुला? पौराणिक नाटकात कोणी लवर हा शब्द ठेवलाय रे मला सांग. हा आणि कोण बावधनकर नल दमयंतीत नाटकात? तो किराणावाल्याचं दुकान आहे त्याचं. त्याचं काय? त्याचं नाही का? कशाला उगाच घेतो काहीतरी ऍडिशन? तुमच्या कुणाचंच पाठांतर होत नाही हे मला कळलेलं आहे. मास्तर काय रे? म्हणतोय हा मला 1-2 दिवस द्या की. कशासाठी? मिंड्या मीठ एकदा तालीम करतो. कोण? मिंड्या मीठ. कोठारी आहेस तू? मी आणि दमयंती रे डॅमिट म्हणतोय. हा याला तालीम करायची आहे. मास्तरानू, हो मास्तरानू. काय? आणि ह्या जर नल करणार असेल तर माझा विरोध आहे. हा विरोध असणारच. कोकणातल्या नाटकात दमयंती करते, साताऱ्याचा नल कशाला हवाय? कोकणातले सगळे नल का वारले, मेले, फटकेच गावले, कावील झाली सगळी. मास्तरानू मी पण कोकणातला आहे. मी करेन ना. माझे बाबा व्यवस्थित आहेत. अभिनंदन. मी आता आईला फोन केला होता. बाबा दोरीच्या उड्या मारतायत. त्यांना काहीच झालेलं नाहीये. वाढदिवसाच्या शुभेच्छा. काय बोलतोय हा माणूस? हो कुणीतरी इथलाच फोन केलाय मला. म्हणजे खोटा फोन केला? खोटा फोन केलाय. माझे बाबा व्यवस्थित आहेत, ठणठणीत आहेत. गावातलं कोण बरं असेल? मी लावतो ना फोन. लावतो ना फोन. आता फोन आलाय त्याच्यावर फोन लावतो आता. बघूया कोण आहे. हा कुणाचा वाजतोय? हॅलो नंतर करा मी जरा तालमीच. ए बघ ह्यांचा वाजतोय बघा. हे बघ ह्यांचा वाजला फोन. म्हणजे ह्यांनी फोन केला होता. माणूस आहे. तुम्ही केला होता हा फोन? तुम्ही केला होता हा फोन? कशासाठी केला होता हे सगळं प्लॅनिंग? मला वाटलं हा गेला का मग मी करेन. हे बघ काय बोलायचं लाज वाटली पाहिजे सरपंच तुम्हाला. नाहीतर काय? 1 मिनिट थांबा. आता सगळ्यांनी बाजूला व्हा. सरपंच राहू दे. असं अडवत नाही. जाऊ त्या थांब. आज मी पण नाही अडवणार. दादा